आखाती देशामध्ये जो युद्ध सुरू आहे याचा परिणाम देशातील अनेक लघुउद्योग व उद्योगावर होऊन लागला आहे। विशेषतः म्हणजे आता घरगुती बजेटावरही मोठा परिणाम झालेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर जे गॅसची किंमत वाढली, तसेच गॅसचे तुटवडा जाणवते। त्याच्यामुळे अनेक ग्राहकांना आता जळतण असते लाकडी, ते गोरगरिबाला नेण्याची वेळ आली आहे। तसेच मध्यमवर्गही आता या जळतणकडे वळला असून या ठिकाणी जळतण जे विक्रेते टिंबरवाले त्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे। दरात वाढ झाली नसली तरी मात्र या जळतणमध्ये जिथं विक्री कमी होत होती, मात्र आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। कारण लघुउद्योग बिन या जळतणला घेऊन जात असल्याचं हे चित्र आहे। सध्या परिस्थिती लग्न सराई आहे, याच्यातही आता जळतणच वापर चालू आहे। त्यामुळे या लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे। सध्याच्या परिस्थितीत जी विक्री होत होती ती विक्रीत आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। आपल्यासोबत काही टिंबर व्यापारी आहेत, त्यांच्याकडून जाणूया नेमकंच काय परिस्थिती सध्या गॅसचा तुटवडा जो झालेला आहे, त्यामुळे जी सर्वसाधारण जनता आहे तीसुद्धा आता इंधनाकडे येत आहे जास्त। आमच्या विक्रीत जवळपास दुपटीनं वाढ झालेली आहे, परंतु आम्ही जे भाव आहेत ते जुनेच ठेवलेले आहेत। अजून कोणत्याही प्रकारे आम्ही वाढ केलेली नाही दरामध्ये। आणि भरपूर जे सर्वसाधारण लोक आहेत ते सुद्धा येऊन रोज इंधन नेत आहेत आणि स्टोरेज करून सुद्धा ठेवत असतील असा आम्हाला अंदाज आहे। नक्कीच मला एक सांगा, सध्या व्यापार लाईन असो, ह्या मोठ्या प्रमाणात लघुउद्योग येतं, यांचा काय या परिणाम काय होते? या सध्याची परिस्थिती जे आता सध्या अनेक गॅस भट्टी चालत होती, मात्र आता बंद झाली। आता लग्न सराईत बिन या लाकडाचं जळतण लागत आहे, त्याच्यावर तुमचं किती उत्पन्नात वाढ झालेली आहे? लग्न सराईमध्ये सुद्धा जे गॅस मिळत होतं पहिले, आता मिळणं शक्य झालेलं नाही आहे। त्यामुळं जे लाकूड आहे ते जुन्या प्रकारे पुन्हा जे भट्ट्या होत्या पहिले, भट्ट्या टाकणं आणि स्वयंपाक बनवणं, त्यामुळे बरेच लोक लग्न सराईवाले पूर्ण येत आहेत आणि आमच्याकडून इंधन नेत। नक्कीच या जे गॅसचे तुटवडा जाणवत आहे याचा परिणाम नक्कीच जाणवत आहे। सध्या घरगुती बजेटात वाढ झाली आहे, तसेच आता घरगुती बजेटात अनेक लाकडी जळतणकडे वळलेलं दिसून येत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।